In this session, we are going to discuss about the laser diode. Laser is nothing but a light amplification by stimulated emission of a radiation. ओके, म्हणजे या लेक्चरमध्ये आपण लेझर संदर्भातली माहिती बघणार आहोत. लेझर म्हणजे लेझरचा लॉंग फॉर्म तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेला आहे. लाईट, L for the light, A for the amplification, then S for the stimulated, E for emission, and R for the radiation. मीन्स लाईट ॲम्प्लिफाय करायचे. ॲम्प्लिफाय करणे म्हणजे काय? बूस्ट करणे. म्हणजे समजा लाईटची स्ट्रेंथ अशी आहे तर ती वाढवायची. ॲम्प्लिफाय करणे म्हणजे बूस्टिंग टू द सिग्नल. सिग्नल आहे तो वाढवायचा, लाईट आहे ती वाढवायची. कशाच्या साहाय्यानं? स्टिम्युलेटेड इमिशनच्या साहाय्यानं. बाय रेडिएशन. रेडिएशन म्हणजे बाहेर टाकणे, इमिट करणे. आता पाठीमागल्या लेक्चरला आपण LED बघितलेला आहे. LED म्हणजे लाईट इमिटिंग डायोड, बरोबर. लाईट इमिटिंग डायोडमध्ये तुम्हाला मी कन्सेप्ट सांगितलेला स्पॉन्टेनियस इमिशनमध्ये वापरतात. त्यामध्ये म्हणजे स्पॉन्टेनियस इमिशन ज्याच्यामध्ये असतं त्याला म्हणायचं LED आणि स्टिम्युलेटेड इमिशन ज्याच्यामध्ये असतं त्याला म्हणायचं लेझर. करेक्ट. आता लेझरची जी लाईट असते ती जास्त ब्राईटनेसची का असते हे डिस्कस करण्यासाठी आपल्याला बघावं लागणार की स्टिम्युलेटेड इमिशन म्हणजे काय, आणखी स्पॉन्टेनियस इमिशन म्हणजे काय ते आपण बघूयात. ओके, जसं की मगाशी सांगितलं लेझर स्टँड्स फॉर, म्हणजे लेझरचा लॉंग फॉर्म ॲक्च्युअलमध्ये काय आहे? लेझर स्टँड्स फॉर लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ अ रेडिएशन. एक्सटर्नल तुम्हाला विचारतील की लेझरचा लॉंग फॉर्म काय, तर लेझरचा लॉंग फॉर्म तुम्हाला आला पाहिजे. लेझर म्हणजेच लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. लेझर लाईट कशी असते? मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिक म्हणजे अशी विस्कळत होत नाही, इकडं तिकडं. ओमनी डायरेक्शनल म्हणायचं याला. ओमनी म्हणजे सगळ्या डायरेक्शनला पडत नाही. मोनो म्हणजे एकच, क्रोमॅटिक म्हणजे एका डायरेक्शनला अशी व्यवस्थितरित्या पडते. ओके, मीन्स इट एक्झिस्ट इन अ सिंगल कलर अँड नॉट ए मिक्सचर ऑफ कलर्स. म्हणजे याच्यामध्ये एकच कलर असतो, वेगवेगळे कलर मिक्स झालेले नसतात. लेझर लाईट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कोहेरंट लाईट विच मीन्स अ सिंगल वेवलेंथ. आता जे सांगितलं ना तुम्हाला की एकाच दिशेला असते, ओमनी डायरेक्शनला नसते. ओमनी डायरेक्शन म्हणजे सगळ्या बाजूला, एकाच डायरेक्शनला म्हणजे युनिडायरेक्शनल. आता लेझर डायोडचा सिम्बॉल कसा आहे? सेम LED सारखा, फक्त LEDला काय करायचं? असा गोल करायचा. नॉर्मल आपला PN जंक्शन डायोड कसा असतो? असा. हा झाला ॲनोड, हा झाला कॅथोड. त्याला जर तुम्ही अशा वर ॲरो दाखवला तर तो झाला लेझर, आणि याला असा फक्त गोल केला त्यात काही एवढा संबंध येत नाही. LED आणि लेझर दोन्ही पण सेमच आहे. पण तरी देखील तुम्हाला LED आणि लेझर ॲट अ टाईम विचारलं तर लेझरसाठी फक्त अशा वरती बाण दाखवा, आणि जर त्याला गोल केलात तर तो LEDचा सिम्बॉल राहील. ओके. आता लेझर कुठं कुठं यूज केला जातोय? तर लेझर यूज केला जातो CD प्लेअरमध्ये. CD प्लेअरमध्ये ना, ज्या आपण जो डाटा भरतोय CDमध्ये, तो डाटा फिलअप करण्यासाठी लेझर डायोडचा यूज केलेला असतो. त्यानंतर वेगवेगळे प्रिंटर्स असतात. आता तुम्ही प्रिंटा मारताय किंवा तुम्ही झेरॉक्स मारताय, त्या ठिकाणी जे प्रिंटर्स असतात ते काही लेझर प्रिंटर असतात. म्हणजे लेझरच्या सहाय्यानं तुम्हाला त्या प्रिंट मिळतात.
ज्यावेळेला तुम्ही झेरॉक्स मशीनकडे बघताय बघा, त्यावेळेला म्हणजे बारकाईने लक्ष द्या, त्याच्यात असा एक प्रकाश दिसतोय, एक लाईट दिसते ज्यावेळेला ते झेरॉक्स मशीन तिथं ठेवलेलं जातं त्यावेळेला. समजतंय? म्हणजेच तिथं देखील लाईट असते, ती यूज केली जाते. म्हणजे लेझर प्रिंटरमध्ये लेझर डायोड आहेत ते वापरलेले असतात. त्यानंतर फायबर ऑप्टिक सिस्टीम. तर फायबर ऑप्टिक म्हणजे काय, तर फायबर ऑप्टिक म्हणजे ऑप्टिक्स म्हणजे लाईट, फायबर म्हणजे वायर, म्हणजे वायरमधून लाईट पास करायचे. आणि आता तसं कम्युनिकेशन येणार आहे. आता आपण जे कोणतं वापरतोय माहिती आहे का, तर वायफाय वापरतोय आपण कम्युनिकेशन. वायफाय म्हणजे वायरलेस फिडिलिटी आपण म्हणतोय बघा, वायफाय द्या, वायफाय द्या. नंतर काय येणार आहे माहिती आहे का, हायफाय, हायफाय आणखी लायफाय. लायफाय म्हणजे लाईट फिडिलिटी. नंतर हे येणार आहे टर्म हळूहळू. जसजसं आपण कडे जाईल, प्रगतीकडे जाईन त्याचप्रमाणे आपल्याला वायफाय, नंतर आता लायफाय सिस्टीम येणार आहे. लायफाय म्हणजे लाईटच्या सहाय्यानं डाटा आहे तो शेअर करायचा किंवा लाईटच्या सहाय्यानं काय करायचं, कम्युनिकेशन करायचं. तिथं लेझर डायोड आहेत ते वापरले जाणार. आणि शेवटचा आहे तो ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. कॅन्सरची ट्रीटमेंट जर करायची असेल तर त्या ठिकाणी लेझर आहेत ते वापरले जातात. आणखी बरेच प्रकार आहेत, म्हणजे वेल्डिंगसाठी देखील वापरलेला असतो, होलोग्राफीसाठी देखील वापरलेला असतो. त्यानंतर कटिंग काय करायचं असेल एखाद्या मशीनचं तर त्या ठिकाणी देखील ॲप्लिकेशन हे यूज केले जातात. ओके, आता मेन पार्टकडे येऊया. जसं की तुम्हाला सांगितलं की बाबा लेझरचा लॉंग फॉर्म काय आहे, तर लेझरचा हा सगळा लॉंग फॉर्म आहे, ह्या मगापासून आपण बघत आलेलो आहोत. पण ॲक्च्युअलमध्ये लेझरची जी लाईट जनरेट होते, लेझरची लाईट ती 3 स्टेपमध्ये होते. त्यामध्ये स्टेप 1 आहे ती ॲब्सॉर्प्शन, दुसरी आहे ती स्पॉन्टेनियस इमिशन, तिसरी आहे ती स्टिम्युलेटेड इमिशन. ॲब्सॉर्प्शन आणि स्टिम्युलेटेड इमिशन हे जे आहे ते लेझरसाठी लागतात. ओके, आणि स्पॉन्टेनियस इमिशन आहे ते LED साठी. म्हणजे हे कन्सेप्ट जर तुम्ही आत्ता शिकलात की ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, स्पॉन्टेनियस इमिशन म्हणजे काय, स्टिम्युलेटेड इमिशन म्हणजे काय, मग तुम्हाला दोन्हींचे वर्किंग लिहिता येणार, लेझरचे आणखी LED चे. मग त्यामध्ये पहिला बघूया की ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय. तर ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय बघा, एखादं समजा एक मटेरियल आहे, इथं मी आता काहीतरी मटेरियल ठेवलेलं आहे. हे मटेरियल काहीतरी मी इथे ठेवलं आहे. ह्या मटेरियलवरती ज्या वेळेला लाईट पडेल त्यावेळेला हे मटेरियल काय करतं, लाईट ॲब्सॉर्ब करून घेतं. सहसा आपण ब्लॅक मटेरियल ठेवतो. ब्लॅक मटेरियल का, तर बघा तुम्ही एखादे काळी कपडे जर घातलेला असाल ब्लॅक कलरची तर तुम्हाला जास्त उष्णता जाणवते उन्हातून जाताना, कारण का ब्लॅक कलर आहे तो काय करतो, लाईट ॲब्सॉर्ब करतो. म्हणजेच ज्या वेळेला लाईट इन्सिडेंट होईल एखाद्या फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलवरती, फोटोसेन्सिटिव्ह म्हणजे लाईट ॲब्सॉर्ब करून घेणारं मटेरियल, त्यावेळेला त्या लाईटमधली एनर्जी ही ॲब्सॉर्ब करून घेतली जाते. कोण ॲब्सॉर्ब करून घेतं, इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच त्या मटेरियलवरती ज्या वेळेला लाईट पडणार त्यावेळेला त्यातले इलेक्ट्रॉन्स काय करणार, त्याची एनर्जी ॲब्सॉर्ब करून घेणार. ॲब्सॉर्ब करून घेणार म्हणजे त्याच्यातून काढून घेणार. आता इलेक्ट्रॉनची स्वतःची एक एनर्जी ठरलेली असते, म्हणजे इथं जे असतात ते 50 एनर्जीचे असतात, इथं जे असतात ते 100 एनर्जीचे असतात. त्यांच्यामध्ये देखील गरीब श्रीमंत असे टप्पे असतात इलेक्ट्रॉन्समध्ये देखील. E1 म्हणजे काय, तर लोअर एनर्जीचे. E2 म्हणजे काय, हायर एनर्जीचे. ज्या वेळेला इन्सिडंट लाईट ही पडते त्यावेळेला हायर एनर्जीचे म्हणतात की ऑलरेडी माझ्याकडे जास्त एनर्जी आहे, मला ॲब्सॉर्ब करून घेण्याची आवश्यकता नाही. लोअर एनर्जीचे काय म्हणतात इलेक्ट्रॉन्स, की माझ्याकडे एनर्जी कमी आहे, मी काय करतो, इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब करून घेतो. इलेक्ट्रॉन ते ॲब्सॉर्ब करून घेतल्यानंतर ऑलरेडी त्यांची 50 एनर्जी होती, त्यांनी 50 एनर्जी आणखी शोषून घेतली. एनर्जी किती झाली आता खालच्यांची, 100 झाली. मग ते म्हणतात की आमची एनर्जी आता 100 झाली,
म्हटल्यानंतर आम्ही लोअर स्टेटला राहणार नाही, आम्ही कुठं जाणार, वरती जाणार. त्यामुळं ते जे खालती लोअर एनर्जीचे इलेक्ट्रॉन्स होते ते कुठं मूव्ह होतात, तर वरती अपवर्ड डायरेक्शनला. हा ॲरो दाखवला आहे बघा. आता ते अपवर्ड डायरेक्शनला जे गेलेले इलेक्ट्रॉन आहेत ह्यांना म्हणायचं एक्सायटेड इलेक्ट्रॉन्स. समजतंय? हे आता गेले E2 लेवलला. E2 म्हणजे हायर एनर्जी लेवलला, E1 म्हणजे लोअर एनर्जी लेवलला. म्हणजे ॲब्सॉर्प्शन या पॉईंटमध्ये आपण काय बघितलं की ज्या वेळेला एखादी इन्सिडेंट लाईट ही फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलवरती पडेल त्यावेळेला त्यांच्यातले लोअर एनर्जीचे इलेक्ट्रॉन हे काय करतात, त्या फोटॉनपासून, त्या लाईटपासून एनर्जी शोषून घेतात, आणखी ते हायर एनर्जीला ट्रॅव्हल करतात. असे जे हायर एनर्जीला ट्रॅव्हल करणार आहेत त्या सर्व इलेक्ट्रॉन्सना काय म्हणायचं, एक्सायटेड इलेक्ट्रॉन्स. इथं कन्सेप्ट पूर्ण होतो ॲब्सॉर्प्शनचा. पुढं बघूया स्पॉन्टेनियस इमिशन म्हणजे काय. ओके, आता स्पॉन्टेनियस इमिशन म्हणजे काय बघा. ज्या वेळेला इलेक्ट्रॉन आता काय झाले की हे जे आहेत ते E2 लेवलचे, हे जे आहेत ते E1 लेवलचे. इथला इलेक्ट्रॉन काय झाला, एनर्जी ऑब्सॉर्ब करून घेतल्यामुळे इथं गेला, म्हणजे इथं आला आहे. तिथं आल्यानंतर त्याला जाणवतं की बाबा आता माझ्यावरती लाईट काय पडना झालेली आहे. समजा याच्यावरती आता पुन्हा काय लाईट पडली नाही, तर ह्याची ओरिजिनल एनर्जी किती होती, 50. त्यानं घेतलेली एनर्जी किती लाईटकडून, 50. त्यामुळं तो 100 लेवलला वरती गेलेला. ज्या वेळेला थोड्या वेळानंतर देखील त्याच्याकडे एनर्जी म्हणजे एखादा फोटॉन किंवा एखादी लाईट त्याच्यावरती वरती गेल्यानंतर देखील पडत नाही, त्यावेळेला तो म्हणतोय की मी काय ह्या एनर्जी लेवलमध्ये थांबणार नाही. कोण, इलेक्ट्रॉन जो खालून वरती गेलाय तो. मग तो काय म्हणतोय की माझं मी रिटर्न माझ्या एनर्जी लेवलला जातो. मग आता त्याच्या एनर्जी लेवलला हा रिटर्न ज्या वेळेला येत असतो त्यावेळेला ही लोअर एनर्जी कितीची आहे, 50ची आहे. हा वरती का गेलता, कारण याची एनर्जी 100 झालेली म्हणून. आता हा खाली काय यायला लागला आहे, कारण याला आता वरती आणखी काय फोटॉन मिळणं झालेत, म्हणून तो खाली येताना काय म्हणतोय की माझी जी एक्स्ट्राची एनर्जी जी मी लाईटकडून घेतली ती मी बाहेर फेकतो. म्हणून तो एक्स्ट्राची जी 50ची एनर्जी घेऊन वर गेला होता तो ती काय करतोय, बाहेर फेकतोय. आणि ती बाहेर फेकलेली एनर्जी, ही जी बाहेर एनर्जी तो फेकतो ती इन टर्म्स ऑफ फोटॉनच्या स्वरूपात बाहेर टाकतो. फोटॉनच्या स्वरूपात बाहेर टाकतो म्हणजे लाईटच्या स्वरूपात एनर्जी बाहेर टाकतो. कोण, इलेक्ट्रॉन. म्हणजे बघा, इलेक्ट्रॉननं पहिल्यांदा लाईटकडूनच एनर्जी घेतली, त्यानंतर तो एक्साईट झाला आणि एक्साईट होऊन लोअर एनर्जीतून हायर एनर्जी लेवलला गेला. हायर एनर्जी लेवलला गेल्यानंतर त्याला आणखी एनर्जी मिळेना, म्हणून तो खाली यायला लागला. आणि खाली येताना त्यानं काय केलं की आपली जी एक्स्ट्राची एनर्जी होती ती बाहेर टाकली. कशाच्या स्वरूपात, फोटॉनच्या स्वरूपात. त्या फोटॉनलाच म्हणायचं लाईट, आणि ह्या कन्सेप्टला म्हणायचं स्पॉन्टेनियस इमिशन, जी आपण LED मध्ये वापरलेली आहे. आणि तिथं मी हा तुम्हाला कन्सेप्ट सांगितलेला देखील आहे. समजतंय? आता स्टिम्युलेटेड इमिशनमध्ये काय होते बघूया. स्टिम्युलेटेड इमिशनमध्ये हे स्पॉन्टेनियसचं झालं. आता स्टिम्युलेटेड इमिशनमध्ये काय होतं, ही एनर्जी लेवल आहे E2, ही एनर्जी लेवल आहे E1. इथला इलेक्ट्रॉन इन्सिडेंट लाईटमुळं वरती गेला आहे, म्हणजे इथं आला आहे. बरोबर. आता इथं आलेल्या इलेक्ट्रॉनवरती स्टिम्युलेटेड इमिशनमध्ये देखील पुन्हा लाईट पडते. स्पॉन्टेनियसमध्ये लाईट पडत नाही, म्हणून तो खाली येतोय.
इथं काय होतंय, ह्याच्यावरती आणि लाईट पडते. मग हा काय करतोय, त्याच्याकडून आणि एनर्जी घेतोय. आणि हा काय करतोय, तर ओरिजिनली होता 50चा, इथं आल्यानंतर झाला 100 एनर्जीचा. आणि पुन्हा यानं काय केलं, तर पुन्हा यानं एनर्जी घेतली आणि पुन्हा यानं एनर्जी घेऊन तो झाला 150चा. ओके. पण इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवल दोनच असतात, एक म्हणजे लोअर एनर्जी आणि दुसरी म्हणजे हायर एनर्जी लेवल. आता तो आणखी ज्या वेळेला एनर्जी घेतोय त्यावेळेला आणखी वर जाऊ शकत नाही, कारण दोनच एनर्जी लेवल आहेत. मग ते इलेक्ट्रॉन्स काय म्हणतात की मला आता पुन्हा काय करायचं आहे, माझ्या ओरिजिनल लेवलला खाली जायचं आहे. समजतंय? मग खाली येण्यासाठी त्याला काय करायला पाहिजे, जी 50ची 100 झालेली आणि 100ची पुन्हा 150 एनर्जी झालेली, ती 100 एक्स्ट्राची त्याला बाहेर टाकायला पाहिजे. मग तो एनर्जी काय करतोय, बाहेर 100 एनर्जी टाकतोय. मगाशी स्पॉन्टेनियस इमिशनमध्ये किती टाकलेली, 50 एनर्जीच बाहेर टाकलेली, कारण 50 एक्स्ट्राची होती. आता मात्र कितीची टाकतोय, 100 एनर्जी बाहेर टाकतोय. कारण का, वरती गेल्यानंतर देखील त्याला लाईट मिळाली होती, एनर्जी मिळाली होती. म्हणून लेझरमध्ये ज्या वेळेला एनर्जी ही बाहेर टाकली जाते ही डबल असते. म्हणजे 2 फोटॉन बाहेर पडतात, 2 फोटॉन. ओके. आता हे 2 फोटॉनचे पुढं ज्या वेळेला जातील त्यावेळेला त्याचे 4 फोटॉन होतात. हे 4 फोटॉन ज्या वेळेला पुढं जातील त्यावेळेला त्याचे 8 फोटॉन होतात. म्हणजे काय होतंय, लाईट काय व्हायला लागलेली आहे, वाढत वाढत चालली. आणि कशी, दुपटीनं, म्हणजे डबल व्हायला लागले. स्पॉन्टेनियस इमिशनमध्ये अशी डबल लाईट होत नाही, आहे तशी एकच फोटॉन बाहेर पडतोय. मात्र इथं काय होतात, डबल एनर्जी बाहेर पडते. कारण का, यांना वरती देखील लाईट मिळायला लागलेली आहे. म्हणून लेझरमध्ये स्टिम्युलेटेड इमिशनची जी लाईट तयार होते ही हायर ब्राईटनेसची असते. याचा ब्राईटनेस जास्त, कारण याच्यामधून इमिट होणारे फोटॉन जे आहेत ते जास्त आहे. आणि हेच वर्किंग आहे लेझरचं. म्हणजे लेझरमध्ये आपण ॲक्च्युअलमध्ये जो कन्सेप्ट बघितला, हे आता हे आहे बघा वर्किंग. म्हणजे काय झालं, तर पहिल्यांदा इथल्या इलेक्ट्रॉनवर फोटॉन पडणार, लाईट पडणार. मग हा काय करणार, इथून वर जाणार. इथं वर आल्यानंतर पण त्याच्यावरती लाईट पडणार. लाईट पडल्यानंतर तो काय म्हणणार की ह्याच्यावरती मी जाऊ शकत नाही. मग तो काय म्हणणार की माझ्या मूळ घरला मी जातो परत रिटर्न. म्हणून तो पुन्हा खाली येतो. खाली येताना एक्स्ट्राची एनर्जी बाहेर टाकतो. बाहेर टाकताना ती डबल टाकतो. ह्याला म्हणायचं फोटॉन्स इमिटेड ड्यू टू द स्टिम्युलेटेड इमिशन. ही डबल असते. ह्या 2चे पुढं 4 होतात. म्हणजे 1, 2, 3 आणि 4. म्हणजे काय झालं, लेझरमध्ये लाईट आहे ती ॲम्प्लिफाय होते. ॲम्प्लिफाय होणे म्हणजे वाढत जाणे. समजतंय? म्हणून याचं नाव आहे लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. लाईट काय झाली, वाढली. कोणत्या प्रोसेसमुळं, स्टिम्युलेटेड इमिशनमुळं. स्टिम्युलेटेड इमिशन म्हणजे काय, तर खाली असला इलेक्ट्रॉन तरी त्याला लाईटपासून एनर्जी मिळते आणि वरती गेला तरी त्याला लाईटपासून एनर्जी मिळते. ओके. त्याला म्हणायचं स्टिम्युलेटेड इमिशन. आणि रेडिएशन म्हणजे बाहेर टाकणे, रॅडिएट करणे. ओके. हेच पूर्ण वर्किंग आहे लेझरचं. हे पूर्ण वर्किंग मी एक्सप्लेन केलेलं आहे. ज्या बुकमधल्या ज्या नोट्स आहेत बघा, ज्या बुकमधले जे फोटो मारलेले आहेत ते तुम्ही लिहून घ्या. आता एक टास्क मी तुम्हाला देणार आहे, तो म्हणजे शेवटचा पॉईंट. या चॅप्टरमधला शेवटचा पॉईंट आहे आपला पॉवर डायोड. तो मी तुम्हाला होमवर्क म्हणून द्यायला लागलो आहे. आता पॉवर डायोड म्हणजेच काय, पॉवर डायोड म्हणजेच नॉर्मल PN जंक्शन डायोड. PN जंक्शन डायोड जो आहे तोच पॉवर जंक्शन डायोड.
पॉवर म्हणजेच काय? पॉवर म्हणजेच व्होल्टेज गुणिले करंट, व्ही इंटू आय. जास्तीचा व्होल्टेज जास्तीचा करंट म्हणजे लार्ज व्होल्टेज लार्ज करंट, ह्याचा जर गुणाकार केला तर आपल्याला काय मिळते? लार्ज पॉवर. म्हणजेच असा पी एन जंक्शन डायोड ज्याच्यामध्ये व्होल्टेज आणि करंट मी जास्त वापरणार त्याला म्हणायचं पॉवर डायोड. समजतंय? पॉवर डायोड इज सेम ॲज पी एन जंक्शन डायोड. इट हॅव ओनली चेंजेस दॅट इट कॅन हँडल लार्ज व्होल्टेज, लार्ज करंट अँड अल्टिमेटली लार्ज पॉवर. ओके. मग आता पॉवर डायोडमध्ये तुम्ही काय काय काढायचं? तर पॉवर डायोड म्हणजे तुम्ही सगळ्याच्या सगळा पी एन जंक्शन डायोड काढायचा. पी एन जंक्शनचा सिम्बॉल काढायचा असा, तोच पॉवर डायोडचा सिम्बॉल. पी एन जंक्शनची कॅरेक्टरिस्टिक काढायची, असा कर्व आहे बघा. हा असा, हा असा, तो कर्व देखील काढायचा, व्ही आय कॅरेक्टरिस्टिक. ओके. आणि पॉवर डायोडची डेफिनेशन काय सांगायची? की असा पी एन जंक्शन डायोड ज्याच्यामध्ये व्होल्टेज आणि करंट हे जास्तीचं वापरलं जातं त्याला म्हणायचं पॉवर डायोड. समजते? एक्स्ट्राचा पॉईंट मी याच्यामध्ये ॲड केलेला नाही पॉवर डायोडचा, कारण तुमचं कन्फ्युजन नको. तुम्ही पी एन जंक्शन डायोड म्हणजेच पॉवर डायोड हा लक्षात ठेवायचा आहे. मात्र आता वहीमध्ये लिहिताना तुम्ही पॉवर डायोड हा पूर्ण लिहायचा आहे. डेफिनेशन लिहा, वर्किंग त्याचं सेम ॲज अ पी एन जंक्शन डायोड. ओके. आणि ते लिहिल्यानंतर मला पाठवून द्या. क्लिअर? आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं? की ॲक्च्युअल लेझरचं वर्किंग काय होतं आहे, ॲब्सॉर्प्शन प्रोसेस काय आहे, स्टिम्युलेटेड इमिशन काय आहे जे लेझरमध्ये वापरतात ते, स्पॉन्टॅनियस इमिशन काय आहे जे LED मध्ये वापरतात ते, ॲप्लिकेशन बघितले लेझरचे, लेझरचं वर्किंग बघितलं, आणखी शेवटचा पॉईंट बघितला तो पॉवर डायोड. पॉवर डायोड इज सेम ॲज कोणता? पी एन जंक्शन डायोड. बरोबर. इथं आपला चॅप्टर नंबर 1 देखील संपलेला आहे. चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 कंप्लीट झालेले आहेत. याच्यावरची असाइनमेंट मी तुम्हाला पाठवून देतो, ती देखील तुम्ही सॉल्व करून मला पुन्हा पाठवायची आहे. ओके. थांबूयात आपण इथं.